पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी विश्वस्त मंडळ डॉक्टर घैसास यांचा राजीनामा स्वीकारेल असं धनंजय केळकर यांनी म्हटलेलं आहे। गुरुवारपासून डॉक्टर घैसास कार्यमुक्त होतील। रुग्णालय अनामत रक्कम स्वीकारणार नाही। जे डिपॉझिट भरू शकतात त्यांच्याकडूनच घेतलं जातं। कामाच्या तणावामुळे कर्मचारी कधी कधी चुकीचं बोलतात। पुणे महानगरपालिकेचा 1 रुपयाचाही कर थकवला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर सीसीटीव्ही फुटेज कागदपत्र पोलिसांना दिली आहे। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्याकडे नाही अशी माहिती देखील आता केळकर यांनी दिलेली आहे। तर कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी नीट बोललं पाहिजे। ताण असला तरी संवेदनशीलता हवी। आमचे ग्रह फिरले म्हणून त्या दिवशी डिपॉझिटचा उल्लेख केला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर कर्मचाऱ्यांच्या वागणुकीसंदर्भात सुधारणा करतो आहोत अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडून नाहीये। हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे। त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो। हा विसेंना नाही। एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहे, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहे, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही। परंतु काही कारणाने त्याशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौपन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही। त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे। हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा 1ही रुपया आम्ही थकवलेला नाही। आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। आता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो। त्याच्यात आमचा 1ही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील। त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतायत, माझ्याकडे एवढी रक्कम नाही। म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे, तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो। म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा। ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।